नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 1 एप्रिलसाठीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी आहेत त्या इथे पाहणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपण आता PDF स्वरूपामध्ये जे आहे ते लेक्चर अवेलेबल करतोय. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ही PDFची लिंक तुम्हाला अवेलेबल असणार आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. हे तुम्हाला ॲज अ रिव्हिजन म्हणून ज्यावेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला हे वन गो मध्ये तुम्हाला तिथे अवेलेबल होईल. त्यासाठी त्याचा PDF मध्ये देण्याचा उद्देश आहे. जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला सुरुवात करू आता पहिल्या क्वेश्चनपासून, कालच्या क्वेश्चनपासून. बघा, पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पाऊल म्हणून सर्वोत्तम कृत्रिम पद्धत कोणती आहे? तर याचं उत्तर आहे क्लाउड सीडिंग. ओके, हे लक्षात ठेवा. क्लाउड सीडिंग जे आहे ते म्हणजे जे कृत्रिमरित्या जो आहे तो पाऊस पाडण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. मद्रास हायकोर्टाने जे होतं की क्वेश्चन केलेला होता त्याच्यावरती हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. बघू आता पहिला क्वेश्चन. बघा आजचा, विप्रो या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने खालीलपैकी कोणत्या संस्थेशी 5G आणि AI या क्षेत्रातील संशोधनासाठी भागीदारी केली आहे? AI इज फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, आपण ऑलरेडी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड खूप न्यूज बघितलेल्या आहेत, त्या तुम्ही इतर रिवाइज करणं अपेक्षित आहे. तर विप्रो तुम्हाला माहिती असेल, अजिम प्रेमजी त्याचे चेअरमन आहेत. ओके, तर विप्रो ही जी IT कंपनी आहे, या कंपनीने IIT खडगपूर, ओके, IIT खडगपूर किंवा खडगपूर याच्याशी जे आहे ते 5G आणि AI साठी जे आहे ते संशोधनासाठी जे आहे ते भागीदारी केलेली आहे. बघू आपण पुढे. आणि तर बघा, या दोन्ही संस्था आहेत त्या आरोग्यविषयक, शैक्षणिक आणि किरकोळ क्षेत्रांमध्ये तसेच वातावरणातील बदल, सायबर सुरक्षा यासाठी लागू असलेल्या AI संशोधनावर लक्ष केंद्रित करणार आहेत. ओके, हे जस्ट तुम्ही हे जे आहे ते त्यांचं सेक्टर दिलेलं आहे, कोणत्या सेक्टरमध्ये जे आहे ते ही AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे 5G सेवा जी आहे ही वापरली जाणार आहे. ओके, तुम्हाला लक्षात ठेवायचं IIT खडगपूर. बघू नेक्स्ट. NK सिंग यांनी इंडियन फिस्कल फेडरलिझम या पुस्तकाचे अनावरण केले, तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ओके, तर बघा याचं उत्तर आहे VV रेड्डी आणि GR रेड्डी. ओके, तर याचं उत्तर आहे 1 व 2. ओके, हे जस्ट तुम्ही बघा, हे दोन्ही जे आहेत ते याचे लेखक आहेत. इथे जस्ट एक करेक्शन आहे, इथे जे आहे ते हे VV नाही, YV रेड्डी. ओके, आपण बरेच नोट्स पाहिले असेल की त्याच्यावरती त्यांची सही असते YV रेड्डी. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की YV रेड्डी जे आहेत ते कितवे गव्हर्नर होते. ओके, ते गव्हर्नर होते, तर ते कितवे गव्हर्नर होते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण पुढे आणि बघू. तर बघा, NK सिंग असंही विचारलं जाऊ शकतं की हे जे पुस्तक आहे इंडियन फिस्कल फेडरलिझम याचं अनावरण कोणी केलं, तर NK सिंग यांनी केलेलं आहे. NK सिंग जे आहेत ते 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. ओके, आणि आताच सांगितलं की इथे YV रेड्डी जे आहेत ते माजी गव्हर्नर आहेत, तर तुम्हाला ते कितवे गव्हर्नर होते हे मेन्शन करायचं आहे. तेलंगणा सरकारचे सल्लागार डॉक्टर GR रेड्डी. ही दोन नावं इथे तुम्हाला पुस्तकावरून दिसते, YV रेड्डी आणि GR रेड्डी. बघू पुढचा. खालीलपैकी कोणाला प्रवासी भारतीय सन्मानने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर हे जे आहे प्रवासी भारतीय सन्मानाने जे सन्मानित केलेलं आहे ते केलेलं आहे डॉक्टर राजेंद्र जोशी यांना. ओके, जस्ट वन लाईनरसाठी आहे, विचारलं जाऊ शकतं हे. तर बघा, RUJ ग्रुपचे संस्थापक आहेत ते आणि अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र कुमार, इथे तुम्हाला दिसत आहेत ते. तर यांना जो आहे तो प्रवासी भारतीय सन्मानाने पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. विज्ञान, शिक्षण आणि औषधाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हे सन्मानित करण्यात आलेलं आहे. राजस्थानचे आहेत ते डॉक्टर जोशी आणि मूळचे ते शास्त्रज्ञ आहेत आणि ते सध्या स्वित्झर्लंडमध्ये स्थित आहेत. ओके, प्रवासी भारतीय सन्मान जो आहे हा कुणाला दिला जातो हे खूप महत्त्वाचं आहे, तर अनिवासी भारतीयांना दिला जातो. अनिवासी भारतीय प्लस त्यांनी एखाद्या क्षेत्रामध्ये केलेल्या त्यांच्या अवर्णनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ओके, हा दिला गेलेला आहे डॉक्टर राजेंद्र कुमार जोशी, जे की स्वित्झर्लंडमध्ये स्थित आहे, मूळचे राजस्थानचे.
पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या देशातील वयोवृद्ध होत चाललेल्या लोकांमध्ये वाढत असलेल्या एकलकोंडेपणा वर्णविण्यासाठी हिकिकोमारी या शब्दाचा प्रयोग केला आहे? अशा काइंड ऑफ क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात एक्झाम मध्ये, की एखादा वर्ड असतो तो विचारला जातो की कुठे त्याचा संबंध कुठे आला किंवा त्याचा मीनिंग वगैरे काय. तर हिकिकोमारी म्हणजेच काय, एकलकोंडेपणा. ओके, आणि तो बघा कोणत्या देशातील विचारलेला आहे, वयोवृद्ध होत चाललेल्या लोकांमध्ये वाढत असलेला एकलकोंडेपणा आहे, तर तो आहे जपान. ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जपान. जपान देशामधल्या वयोवृद्ध लोकांमध्ये जो एकलकोंडेपणा वाढत चाललेला आहे त्याच्यासाठी हिकिकोमारी या शब्दाचा प्रयोग केला गेलेला आहे. तर बघा, आता पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे की एकलकोंडेपणा किंवा हिकिकोमारी म्हणजे काय. म्हणजे अशी व्यक्ती जी कुठल्याही शाळेत जात नाही किंवा 6 महिने किंवा अधिक कोणतेही काम करत नाही आणि त्या काळात ती व्यक्ती कुटुंबाच्या बाहेर कोणाशीही कुठल्याही प्रकारे संवाद साधत नाही. जस्ट तुम्ही त्याची म्हणू शकता की डेफिनेशन आहे की हिकिकोमारी म्हणजे काय. बघा, जपान सरकारच्या अहवालानुसार देशामध्ये 40 ते 64 वयोगटातले 6,13,000 हिकिकोमारी आहेत, म्हणजेच काय, एकलकोंडे आहेत. एका सर्वेक्षणानुसार लोकसंख्येचा 2.4% तरुण जपानी लोकांमध्ये ही स्थिती उद्भवलेली आहे. त्यात स्त्रियांच्या संख्येच्या 64 पुरुषांचा समावेश आहे. ओके, म्हणजे हे जे आहे की एकलकोंडेपणा जो आहे तो तिथला खूप वाढत चाललेला आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं ओपिनियन मांडा की आता हे जे जसं टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे, आता तुम्ही बघताय फेसबुक आहे किंवा बरेच ॲप्लिकेशन सोशल मीडियाचे आहेत, व्हर्च्युअल फ्रेंड आहेत ज्यांना की बघितलेलं सुद्धा नसतं आणि मग ते फ्रेंड्स असतात आणि मग ते एकमेकाशी चॅट करत असतात. मग त्याच्यामुळे परत मग जाऊन मग तो एकलकोंडेपणा आपण म्हणू शकतो का, आणि मग तो कसा, त्याच्यावरती काय सोल्युशन असलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बघू पुढे. आता हे जे पॉईंट असणार आहे तो तुम्हाला क्वेश्चन ऑफ द डे साठी आहे. बघा, भारतीय लष्करामध्ये जे आहे ते धनुष ओवित्झर तोफा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. किती करण्यात आलेल्या आहेत? 4 तोफा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तर देशामध्येच विकसित करण्यात आलेली ही धनुष तोफ जी आहे ही 1980च्या दशकामध्ये भारताने खरेदी केलेल्या स्वीडिश बोफोर्स होवित्झर तोफेची अद्ययावत आवृत्ती आहे. ओके, स्वीडिश बोफोर्स होवित्झर तोफेची अद्ययावत आवृत्ती आहे. ही जी आहे DRDO आणि खासगी क्षेत्राने एकत्रितपणे विकसित केलेल्या ॲडव्हान्स स्टोन आर्टिलरी गन सिस्टीम म्हणजे धनुष तोफेने 48 किलोमीटर अंतरावरचे लक्ष भेदलेले आहे आणि विक्रम केलेला आहे. आणि ही जी तोफ आहे ही 155 mm बाय 45 mm कॅलिबर या आकाराचं जे आहे तो तोफगोळा वापरते. तोफ ही अत्याधुनिक, म्हणजे खूप पाऊस असो, बर्फवृष्टी असो किंवा कोणतीही म्हणजे परिस्थिती अशी असो, त्याच्यामध्ये जी आहे ती ही अचूक असा वेध घेऊ शकते. ओके, आणि मग इथे दिलेलं आहे सपाट मैदान, वाळवंट, डोंगराळ भाग याच्यामध्ये सुद्धा ही हाताळण्यासाठी सहज अशी सोपी आहे. हे झाले त्याचे फीचर्स झाले, आणि हे किती तोफगोळा वापरते हे वगैरे दिलेलं आहे. तर याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन ऑफ द डे, भारतीय लष्करात किती धनुष्य अविजर तोफा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आशा करतो मित्रांनो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.